हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर एस लाईफस्टाईलच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आमच्याकडे खूप सकाळपासून खूप जास्त पाऊस चालू होता. तर आम्ही विचार केला, मी आणि माझी चाची आम्ही जाणार आहेत इकडेच. आमच्या इकडे थोडं मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आमच्या ओघळात खूप पाणी भरते असं. तर आज खूप पाऊस आलेला होता, सकाळपासून मुसळधार पाऊस होता. तर आता आम्ही चाललो ओघळाकडे, म्हणजे फक्त असं बघायला किती पाणी भरलं आहे. आणि तुम्हाला पण मी आज नक्कीच दाखवणार आहे की किती आमच्या इकडे मस्त असं पाणी भरलेलं आहे. तर बापरे, इतके सारं पाणी भरलेलं आहे, तुम्हाला दाखवते ना बघा. हे बघा, आणि इकडे एक झाड होतं ते पण असं खालती पडलेलं आहे. बघा, रोडवर पण सुद्धा पाणी आलेलं आहे. तुम्ही वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल इकडचे थोडे जास्त सीन. तर इतकं पाणी नव्हतं. तर आता बघा, हे बघा गाईस, किती पाणी एकदम असं भरलेलं आहे. बापरे, हे बघा, इकडे पूर्ण असं म्हणजे खालपर्यंत पाणी होतं. आता खूप जास्त पाणी झालेलं आहे. हे बघा किती पाणी भरलेलं आहे एकदम. आणि हे विसर्जन घाट आहे, त्यात पण थोडंसं सकाळी जेव्हा आलेलं ही पहिली पायरी पण म्हणजे तिथपर्यंत पाणी होतं पूर्ण. हे बघा, पूर्ण असं पाणीच पाणी झालेलं आहे. हे बघा किती, अजून जर पाऊस पडला तर पूर्ण हे होईल, ते पाणी अजून भरेल. हे बघा, कसं लागायचं. आता आपण ग्राउंडवर जाऊया आणि इकडनं खूप हळूहळू चालायला लागते की नाही, इकडे पटकन स्लिप पण होऊ शकतात. पण आम्ही हळूहळू चालेल. तर चला आता आपण ग्राउंडवर जाऊया आणि तिकडचे तुम्हाला नजारे दाखवते मी. आणि तिकडे पण थोडंफार बाजूला पाणी भरलेलं आहे. इकडे थोडंसं एक पूल टाईप आहे, तिकडे पण थोडं पाणी भरलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा, थांबा तुम्हाला जवळून दाखवते. तर चला गाईस, मला जवळून दाखवते. हे बघा गाईस, किती पाणी इकडनं पण एकदम हे व्हायला लागलं आहे. पूर्ण पुराच टाईप काढलेला आहे बघा. वाव, आणि ग्रीन ग्रीन पण एकदम भारी वाटते ना, खूप छान. हे बघा कितपर्यंत असं भरलेलं आहे हे. आणि हे बघा, बकऱ्या पण आलेल्या आहेत. आता मी पुढे पुढे जाते आणि त्या माझ्या मागे मागे येतील. तर चला आता आपण पटापट पुढे जाऊया. आणि पाऊस पण थोडाफार चालू आहे, रिमझिम. म्हणजे हातावर पण नसेल तुम्हाला दिसत, पण थोडाफार चालू आहे पाऊस. हे बघा होता बकऱ्या. हे बघा गाईस, आता मी पुढे पुढे चाललेली आहे, बकऱ्या माझ्या मागे. आणि गाईस, बकऱ्या पण आता मस्त घरी आलेल्या आहेत आणि सर्व मध्ये गेलेत. आणि पप्पा पण आहेत मागे. हे बघा, सर्व गेले आहेत मध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा आहे डे 3 ऑफ माय ब्लॉग. तर आज मी ब्लॉग एंडच करणार होती, कारण की काल मी ब्लॉग एंडच नव्हता केला. तर मी विचार केला की आपण आज एंड करूया. पण मला सकाळी माहिती पडलं की रात्रभर पाऊस पडलेला. तर जेव्हा मी ह्याच व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला ओघळात आमची पाणी दाखवलं होतं, आणि आता पण मी तेच तुम्हाला दाखवायला जाणार आहे. तर तुम्ही आता बघा, तुम्हाला किती वाटेल आता पाणी. आणि खूप पडलेलं आहे, म्हणजे जेवढं मी तुम्हाला ओव्हळ दाखवलेलं ना, तो स्टेज होता ना, स्टेज तो पण अख्खा बुडलेला आहे. म्हणजे तो गणपती विसर्जन घाट होता ना, तो पण पूर्ण हे झालेला आहे, म्हणजे पूर्ण बुडलेला आहे. ती पहिली पायरी पण नाही दिसत आहे. तर थांबा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, पूर्ण रोडपर्यंत पाणी आलेलं आहे, म्हणजे पूर्ण असं रोडपर्यंत. कारण की आम्ही जेव्हा गेलेलो ना,
तेव्हा ती बोरिंग टाईप आहे ना, म्हणजे तो पाईप टाईप आहे ना, तिथपर्यंत आम्ही गेलेलो. आणि आज पाणी बघा कितपर्यंत आलेलं आहे, इथपर्यंत, म्हणजे अर्धा रोड पण म्हणजे पूर्ण भरलेला आहे असं. आणि ती ओहळ आहे ना, ती पण पूर्ण अशी अख्खी भरलेली आहे. हे बघा पूर्ण तुम्ही बघू शकता का, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि तो ग्राउंडवर पण तुम्हाला मी दाखवते थांबा, तिकडे पण पूर्ण असं अर्धेपर्यंत आलेलं आहे ग्राउंडवर पाणी. आणि असं वाटतं की इकडे काही होतच नाही, फक्त नदी टाईप आहे असं वाटायला लागलं, कारण की एवढं भरलेलं आहे. आणि तिथे लास्टपर्यंत पण नव्हतं भरलेलं, पण तुम्ही बघा आता मी झूम करते, झूम आउट करून दाखवते, लास्टपर्यंत पण भरलेलं आहे. म्हणजे बापरे, म्हणजे पहिले पण मी म्हणजे मी लहान होती वाटते तेव्हा पण इतकं भरलेलं पाणी एकदा, पण मी आता फर्स्ट टाईम एवढं बघते. नाहीतर मी बघितलं पण असेल, पण इथपर्यंत नाही बघितलं मी. कारण की तुम्ही बघू शकता रोडपर्यंत आलेलं आहे, अर्धा रोड बुडलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती पाणी भरलं असेल. आणि हे बघा, तुम्हाला मी तिकडनं दाखवते गाईस, थांबा 2 मिनटात. हे बघा, पहिलं आधी तुम्ही इकडनं बघून घ्या. आणि हे बघा विहिरीच्या पूर्ण गोलपर्यंत विहीर मी तुम्हाला दाखवलेलं वटपौर्णिमेच्या एका माझ्या मिनी व्लॉगमध्ये, तेव्हा विहीर किती म्हणजे उंच दिसत होती. आणि मी अशी पण ह्याच व्लॉगमध्ये दाखवलेली आहे पहिले, तर ती किती उंच दिसत होती. आणि आता बघा किती बुडलेली आहे, अर्ध्यातून जास्त ती बुडून गेलेली आहे बघा. हे बघा, तर गाईस तुम्हाला तर मी ग्राउंडवर दाखवते किती पाणी भरलेलं आहे. अर्धा ग्राउंडवर पण पाणी भरलेलं आहे, अर्धा ग्राउंड. आणि हे बघा, हे बघा गाईस, तिकडनं पूर्ण असं भरलेलं आहे. आणि इकडनं पूर्ण असं म्हणजे लास्टपर्यंत हे बघा, हे बघा, तर ते इथपर्यंत आहे गाईस. हे बघा, तुम्हाला मी ग्राउंड पण दाखवलेलं असतं, ग्राउंड इथपर्यंतच आहे. आणि ते बघा कितपर्यंत असं भरलेलं आहे, पूर्ण अर्धा ग्राउंड आमचं पाण्याने भरलेलं आहे. एवढा पाऊस पडला तर त्यामुळे ते थोडं पाणी पण साचलेलं आहे ग्राउंडवर. ते बघा, आणि तुम्हाला मी दाखवलेलं पण होतं की थोडे गाई बैल पण तिकडे चरत होत्या, म्हणजे गवत खात होत्या, चारत होते त्यांना. तर हे बघा, इथपर्यंतच पाणी आलेलं आहे, जिकडे गाई वगैरे चरत होत्या, गवत खात होत्या. तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवते. तर तुम्ही बघितलंच की आता जयू पण आलेला आहे. तर गाईस परत एकदा आम्ही चाललेत ओहळामध्ये पूर बघायला. तर चला आपण जाऊया. तर बघा, जयूनी पण त्याची छोटीशी छत्री घेतलेली आहे. जयू आहे आणि निमेश चाची आहेत, नव्या चाची आहे आणि झबू आत्या आहे. तर ॲक्च्युली म्हणजे त्यांचं नाव आहे करीना आत्या, पण आम्ही त्यांना लाडांनी पहिलेपासूनच झबू आत्या म्हणतो, म्हणून मी चुकीने कधी कधी कोणत्या ब्लॉगमध्ये झबू आत्या पण बोलेल, तर त्यामुळे. आणि इकडनं सोनू चाची पण आलेले आहेत. आणि काही जयूची छोटीशी छत्री पण बघू शकता तुम्ही. नाही हा बघा किती पूर आलेला आहे. आणि काही समाज मंदिर पण आज खोललेलं आहे थोडा साफसफाईसाठी, कारण की आता पाऊस आहे म्हणून सर्व घरीच आहेत, म्हणून आज समाज मंदिर पण खोललेलं आहे. आणि निखिल चाची पण समाज मंदिरमध्येच आहेत. तर काहीच आता आम्ही चाललेले आहेत फिरत परत आता अयांशकडे, अयूला भेटायला चाललेत आम्ही. तर चला, तर चला काहीच आता अयांशकडे जाऊया. जयू बघा गाईस त्यांची छोटीशी छत्री घेऊन. आणि पाऊस पण इतका म्हणजे चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. तर चला आता आपण अयांशकडे जाऊया आणि त्याची रिॲक्शन घेऊया. तर चला, जय काहीतरी सांगताय गाईस आपल्याला. जय इथे हाय 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 काहीतरी सांगताय.
आणि जयूची मम्मी जयू आम्ही सर्व चाललो. तर ये गाईस आपण पोचलेलो अयांशकडे. अयांश ती दादी आहे समोरच. चला बघूया अयांश कुठे आहे. चला गाईस आता आपण अयांशला बघूया. आणि भावी का त्याची. आणि आल्या जयूनी अयांची बॅट घेतलेली आहे. काही तिकडनं व्ह्यू बघा. हे बघा मस्तच व्ह्यू आलाय. आणि संगीता दादी हे रडकू जयू रडकू जयू रडकू जयू रडकू जयू. हा रडकू जयू. जबू बाय बाय बाय. आणि जयूनी पण छत्री घेतलेली आहे. त्याची सर्वात मोठी छत्री. जयूशी मोठी आहे वाटते. चलो हाँ आगा दे बाबा. आगा जाई नहीं मी. हा बघा काही जयू आणि एवढा पाऊस पडतोय ना तुम्हाला माझा आवाज पण नीट नसेल येत कारण की पाऊस पडतोय म्हणून. तर चला गाईज आता आपण घरी जाऊया आणि त्यानंतर आम्ही पुढे पण जाणार आहे ते उमरोळीला. तिकडनं आम्हाला जायला रस्ता नाही आहे. इतका हे भरले त्यात पाणी भरले तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आता आपण तिकडे पण जाऊया. चला पहिले आपण घरी जाऊया त्यानंतर पप्पा वगैरे आम्ही सर्व जाणार आहे तिकडे. तर मी जाणार आहेत की नक्की नाही माहिती पण आम्ही गेलो तर तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया. हे बघा सर्वात मागे काहीच पाऊस बघा. तुम्ही पाऊस बघू शकता. आणि ते बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा ओहळ किती इकडनं पण भरलेलं आहे. कंटिन्यू पाणी आहे बघा तिकडनं. व्हाईट व्हाईट दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा इकडनं बघा तुम्ही पाणी बघा. दगडी पण नाही दिसत कुठे आहेत ते. हे बघा पूर्ण रोडला टच झालेलं आहे. हे बघा ना पूर्ण भरलेलं आहे. आणि जयूची मस्ती चालू आहे. जयू तर फायनली काही आता आम्ही घरी आलेले आहेत फायनली. आणि जयू वगैरे चाललेले आहेत. जयू बाय बाय बाय. तर काही जयू गेलेला आहे घरी. चला आता मी पण थोड्या वेळ बसते आणि त्यानंतर आम्ही जाणारच आहे 12:30पर्यंत. आणि सर्व येणार आहे. ज्योतिषच्या पण येणार आहे. परिणात येणार आहे. नवऱ्याचे येणार आहे. चाची आणि मम्मी पण येऊ शकतात. तर चला आता आपण थोड्या वेळ बसते तिकडे जाऊया आपण. आणि तिकडचं पण तुम्हाला पूर दाखवणार आहे कारण की तिकडे आमचा उमरोळी गाडीचं रस्ता आहे. तर एवढं पण स्कूलची पण सुट्टी आहे आणि आम्ही स्कूल पण नाही जाऊ शकत. आणि तिथं तिकडे पूर भरलेलं आहे. अख्खं म्हणजे एकदम पाण्याने फील झालेलं आहे. भरलेलं आहे. ते गाड्या जाऊच नाही शकत. तर चला आपण गेलो तर तुम्हाला दाखवलं किती भरलं आहे ते पाणी. चला तर काय सध्या बेनाफुय आणि जैविक सॉरी अयांश आलेलं आहे. आणि चाची पण चाललेले आहेत पुढे. आणि आता मी पण आहे मागे. तर चला आता आपण जयूकडे जाऊया. आणि तिकडनं चालले आम्ही उमरोळीच्या रस्त्याला. म्हणजे मी तुम्हाला बोललेच तिकडे जाणार आहेत आम्ही पूर बघायला. बाय कर येते यार बाय कर. अयू बाय करतोय गाईस. चलनी चणा अय्या दे सोडले ते सारे काढतात.
सर्व छत्र्या वगैरे घेऊन रेडी आहेत. सर्वात पहिले जैविक, नव्या चाची आणि श्वेता चाची, जबू पुई आणि वैशाली चाची. आणि वासंती फुई पण आलेली आहे. आपले दोन अंडरग्राउंड मध्ये बघा पूर्ण असं पाणी भरलेलं आहे गाईस. हे बघा नीचे ते देखायच आहे नाही बना, देखाई बना नदी नदी. बाप रे, हे बघा गाईस पूर्ण असं भरलेलं आहे इकडपर्यंत आणि इथपर्यंत येत आहे. हे बघा खतरो के खिलाडी म्हणजे पूर्ण. हाय हाय हाय. हे बघा तिकडे पण मस्त एकदम पाणी भरलेलं आहे आणि इकडनंच पाणी स्टार्ट झालंय पाणी भरायला. हे बघा एका छत्रीमध्ये 2 जणे. इथे पण एका छत्रीमध्ये 2 जण, इथे पण 2 जण, इकडे 1 जण. हे बघा गाईस मच्छी पकडायला लागले. हाय 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 हाय. वाव, हे बघा चिंबोरी गाईस. हे बघा गाईस चिंबोरी. हे बघा बघण्यासाठी. आणि हे बघा पूर्ण असं भरलेलं आहे गाईस. हे बघा बापरे बापरे. आणि इकडनं पण हे बघा पूर्ण. हे बघा आणि आता आपल्याला तिकडनं पाण्यातून जायचंय. हे बघा इकडनं चालू झालंय पाणी. हे बघा पूर्ण असं कंटिन्यू रोडवरून जातं इकडनं पाणी. हे बघा हे रोडच नाही दिसत आहे, पाणीच पाणी. परत मच्छीसाठी उभे राहिले आहेत गाईस. हे बघा पूर्ण पाणी असं झालेलं आहे बघा. आणि पुढे तर खूपच आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि तिकडे तर खूप आहे. तर चला तिकडे पण आपण बघूया. हे बघा गाईस इकडे पण एक चिंबोरी आहे. हे बघा गाईस आणि व्हाईटवाला आहे. स्माइली फेस दिसते त्याचा. हे बघा चप्पल इसका नहीं चाची. अरे चाची इला चप्पल पो पटकन. नाही हे बघा 2 हे देखा ना. हे बघा 2 आणि एक सोडलं पहिले भेटलेलं. आता काळा आणि गोरा भेटलाय. एक सोयडा वाटला काही रे. एक सोडला आधी होता तो, नाही तर 3 झाले असते. आणि जय बघतोय दीदी. हे बघा खरंच थांबलेले आहेत कारण की चिंबोरे जेवढे आहे तिकडे थोडे भेटायला लागले. तर आम्ही काही इकडनंच फोटो वगैरे काढून चाललेले आहेत कारण की तिकडे खूप जास्त प्रेशर आहे पाण्याचा. तर म्हणून आम्ही इकडनंच चाललो आहे.
तर काहीच माझी थोडी चार्जिंग नाही आहे फोनमध्ये, तर आता मी घरी जाऊनच व्हिडिओ काढेल. तर चला आता मी घरी जाते आणि पहिली चार्जिंगला लावते. तर चला आता मी घरी जाते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर जसं की तुम्हाला मी काल सांगितलंच की लाईट नव्हती, तर माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती काल. तर त्यानंतर म्हणजे रात्री लाईट आली, तर मी रात्री पहिला फोन चार्जला लावला. पण नंतर मी रात्री व्हिडिओ एंड करायलाच विसरली होती. तर मी आता डायरेक्टली सकाळी व्हिडिओ एंड करते. तर आय होप तुम्हाला माझा आजचा म्हणजे व्लॉग आवडला. तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण असेच भेटत राहूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.